नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। टिप्स फॉर टीईटी मध्येच आपण टिप्स फॉर टेट अशी एक सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीज मधला आजचा हा पहिला व्हिडिओ आहे। या व्हिडिओ मध्ये आपण मराठी विषयासंदर्भात सखोल माहिती पाहणार आहोत। म्हणजे जी काही 2017 ला टेटची एक्झाम झाली होती त्यामध्ये मराठी काय विचारलं होतं, मराठी व्याकरण विचारलं होतं का, मराठी संदर्भात आणखीन काय विचारलं होतं ते एकदम सखोल मध्ये आपण पाहणार आहोत। पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की टेटची जी एक्झाम आहे ती 200 मार्काची असते। गणित बुद्धिमत्ता याला 110 ते 120 मार्क असतात। पण बाकी जे 80 मार्काचा सिलेबस आहे त्याला कुठल्या विषयाला किती मार्क आहेत असं काही फिक्स नाहीये। पण हा जो सिलेबस होता तो 2017 चा आहे। आपण त्या धर्तीच्या आधारावर हे सिलेबस पाहणार आहोत आणि काय अभ्यास करायचा काय नाही ते हे सर्व पाहणार आहोत। पण आता अभ्यासक्रम बदलल का नाही बदलल त्या पुढल्या गोष्टी आहेत। पण तत्पूर्वी आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे। त्या अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी योग्य दिशा मिळण्यासाठी आपण आता ही सिरीज सुरू केलेली आहे। त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे। आता आपण मराठीमध्ये काय काय आहे काय काय नाही ते एकदम सविस्तर पाहू। सर्वप्रथम आपल्याला मराठीमध्ये काय अभ्यास करायचा आणि काय नाही करायचं हे पाहणं गरजेचं आहे। कारण मार्क कोणत्या विषयाला किती आहेत असं काही फिक्स नाहीये। पण मराठीला जवळजवळ 14 ते 15 मार्काला 2017 ला जी टेटची एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये जी 30 पेपर झाले होते त्याच्यामध्ये 14 ते 15 मार्काला मराठी विचारली होती। पण आता याच्यामध्ये व्याकरण विचारलं नव्हतं। सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्यामध्ये व्याकरण विचारलं नव्हतं। जसं आपल्याला टीईटी मध्ये व्याकरण म्हणजे सर्वच व्याकरण काही सोडलं नव्हतं तसं व्याकरण आपल्याला टेट मध्ये पाहायला भेटत नाही। मग टेट मध्ये काय पाहायला भेटतं? आता टेट मध्ये मराठी संदर्भात काय विचारलं होतं ते आपण पाहू। सर्वप्रथम त्यांनी लिंग हा घटक विचारला होता। त्याच्यामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग प्रत्येक पेपर मध्ये 1 ते 2 मार्काला हा प्रश्न होता। त्यानंतर वचन, कोणते वचन आहे ते ओळखा, एक वचन, अनेक वचन असं ओळखा म्हणून सांगितलं होतं। त्यानंतर होता म्हणीचा घटक, म्हणी म्हणजे काय, म्हणीचा अर्थ काय, कोणती म्हण किंवा रिकामी जागा दिलेली आहे ती म्हण पूर्ण करा असा घटक होता। पुन्हा वाक्यप्रचार, वाक्यप्रचार दिलेला होता आणि त्याचा अर्थ ओळखा। आणि अर्थ ओळखामध्ये जे 4 ऑप्शन दिले होते ते 4ही ऑप्शन सारखे असल्यासारखे होते। त्यामुळे आपल्याला वाक्यप्रचार कोणता आहे त्याचा एकदम प्रॉपर काय अर्थ आहे तो काढणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला वाक्यप्रचार आणि म्हणी माहिती पाहिजे, पाठ पाहिजे, त्याचा अर्थ सुद्धा माहिती पाहिजे। त्यानंतर घटक आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द। हे आपल्याला पाठच पाहिजे किंवा लगेच पाठ होत नाही, त्याला सतत वाचन करावं लागतं। त्यानंतर घटक होता शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, शुद्ध वाक्य, अशुद्ध वाक्य अशी 4 चॅप्टर त्याला 1-1 मार्क असे 4 ते 5 मार्काला हे विचारले गेले होते। पुन्हा होता जोड शब्द व अलंकारिक शब्द। आता जोड शब्द काय आहे किंवा एखादा शब्द दिला जातो तो जोड शब्द आहे का नाही याच्यामध्ये त्याचा अर्थ काय आहे किंवा एखादं वाक्य दिलं जातं याच्यामध्ये जोड शब्द किती आहेत असं विचारलं जातं। आणि वेगवेगळ्या प्रकारचे अलंकारिक शब्द दिले जाते त्याच्यामध्ये अलंकार सुद्धा विचारले गेलेले आहेत। त्यामुळे आपल्याला अलंकार सुद्धा करणं गरजेचं आहे। जोड शब्द म्हणजे काय असतो किंवा व्याकरणाच्या संदर्भात छोटासा भागित आहे पण एकदम डीप मध्ये व्याकरण नाहीये। पुन्हा आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे शब्दांची तार्किक मांडणी। याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत। 2-3 प्रकार कसे आहेत? शब्दाची तार्किक मांडणी मध्ये आपल्याला जी काय 12 खडी आहे अ, आ, इ, उ, क, का, की अशी जी आहे त्यानुसार एखादा शब्द दिला जातो आणि असे 4 शब्द दिले जातात। योग्य क्रम लावा म्हणतात। शब्दानुक्रम म्हणजे 12 खडीनुसार योग्य क्रम अ, आ, इ असे काही शब्द सारखेच दिलेले जातात। त्यामुळे आपल्याला हुडकायला उशीर होतो। त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, जी काही 12 खडी आहे अ, आ, इ पासून पुन्हा क, का, की अशी जेवढी काही 12 खडी आहे, जेवढं काही मराठीचं बेसिक ज्ञान आहे ते माहिती पाहिजे। मग तो आपल्याला 1 मार्काचा शब्द किंवा 1 मार्काचा प्रश्न सुटला जातो। पण आता त्याच्यामध्ये दुसरा प्रकार काय आहे, वेगवेगळे ऑप्शन दिले जातात। मेडिकल, दवाखाना, पुन्हा एखादी इजा झाली मग माणूस असं दिलं जातं। त्याचा योग्य क्रम लावायचा असतो। मग योग्य क्रम कसा असतो, अगोदर काय होतं, इजा झाल्यानंतर आपण दवाखान्यात जातो,
दवाखान्यात गेल्यानंतर मग डॉक्टर सांगतो, की डॉक्टर सांगितल्यानंतर आपण मेडिकल मध्ये जातून ती गोष्ट किंवा त्या गोळ्या घेतो. अशी शब्दांची तार्किक मांडणी आहे. वेगवेगळे शब्द दिले जातात, त्याचा योग्य क्रम लावायचा असतो. हीच आहे शब्दाची तार्किक मांडणी. ह्याच्यामध्ये थोडंसं लक्षपूर्वक वाचावं लागतं. आता हे तुम्हाला कुठं भेटल तर हे आपल्याला स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये किंवा हे जनरल आहे, त्यासाठी आपल्याला सतत विवेक बुद्धी जागृत ठेवावं लागते. एकदम कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. हे जर व्यवस्थित असतील तर हा 2 मार्काचा प्रश्न आपल्याला सुटू शकतो. याच्यामध्ये 3 वेगवेगळे प्रकार आहेत. 3 ते 4 मार्काला हा प्रश्न विचारला गेलाय, शब्दांची तार्किक मांडणी. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे अर्थपूर्ण परिच्छेद. आता अर्थपूर्ण परिच्छेद मध्ये काय असतं, एखादा उतारा दिला जातो, त्याचा वेगवेगळा क्रम असतो, सिक्वेन्स नुसार आपल्याला लावायचा असतो. त्याने सिक्वेन्स नुसार लावून दिलेला नसतो. असे 5-6 विधान दिलेले असतात, त्याचा योग्य क्रम लावायचा असतो. योग्य क्रम कसं, आता माणूस सहसा पडत नाही, त्याला कोणतरी पाडलेलं असतं, त्या पाडण्यामागती आणखीन काहीतरी क्रिया असते, त्या क्रिया घडण्याच्या अगोदर आणखीन काहीतरी क्रिया असते. अशा वेगवेगळ्या क्रिया दिलेल्या असतात. त्या क्रिया म्हणजे त्यांचा योग्य क्रम लावायचा असतो. आता पाऊस पडण्याच्या बाबतीत अगोदर पाऊस पडतो का, वारा अगोदर सुटतो का, ढग अगोदर येतो, अशी वेगवेगळे उदाहरणं असतात. एकदम साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर आपण अगोदर कोणती क्रिया करतो त्याच्यावर आधारित असे प्रश्न असतात. जसं की आता आपण स्वयंपाक करताना आपण सर्वप्रथम कोणती क्रिया करतो, किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण अगोदर कोणती क्रिया जातो, त्या कार्यक्रमाला जाताना काय गिफ्ट घेतो, काय गिफ्ट न घेता जातो, किंवा कार्यक्रमाला जात नाही, किंवा त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी अगोदर बोलावणं यायला पाहिजे, बोलावणं आलं तर आपण जातो, न बोलावणं येताच कसं आपण जातो दुसऱ्याच्या घरी. तशाची संदर्भात अशी वेगवेगळी विधानं दिली जातात, ते आपल्याला योग्य प्रमाणे लावायची लागतात. पण आता हे विधानं कशी असतात, हे विधानं कुठलेही कशीही जोडलेले असतात. त्यासाठी आपल्याला योग्य क्रम लावावा लागतो. एकदम सामाजिक ही असू शकतात, किंवा राजकीय असू शकतात, किंवा आर्थिक सुद्धा असू शकतात. याच्यामध्ये त्यांचा कसलाही ताळमेळ नाहीये. त्यासाठी प्रत्येक विधान आपल्याला लक्षपूर्वक वाचावे लागतात, परत एकदा वाचावे लागतात, मग त्याचा क्रम लिहावा लागतो. मागच्या परीक्षेत याच्यावर असे 5 प्रश्न विचारले होते. म्हणजे एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने, एक प्रश्न आता हित विचारला, तोच प्रश्न दुसरीकडे, पण दुसरा क्रम कोणता आहे, किंवा त्या विधानांमधील वरून पहिले वाक्य, शेवटून दुसरे वाक्य, असे प्रश्न विचारले होते. आणि आता त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा, आणखी महत्वाचा छोटासा घटक विचारलेला आहे, तो आहे व्याकरणाशी संदर्भात, म्हणजे विशेषण आणि संधी. पण आता आपल्याला हे विशेषण आणि संधी तर आपण टीईटीला केलेलंच आहे. पण आता या संदर्भात आपल्याला सर्वप्रथम काय करायला पाहिजे, की सुरुवातीला आपण व्याकरणावर बिलकुल लक्ष देता कामा नये. कारण जे काही शब्द आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दांची तार्किक मांडणी, शब्द किंवा वाक्य डबल लावा, अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा, हे जे काय आहे ते अगोदर सर्वप्रथम आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. ही प्रॅक्टिस आपल्याला कुठून होईल, तर जे काही 5वीचं स्कॉलरशिप आहे किंवा 8वीचं स्कॉलरशिप आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचं जे असेल तेच योग्य त्याच्यातून करा, किंवा दुसरं नवनीतचं घेतलं सुद्धा चालेल. याच्यातून त्याची माहिती आपल्याला परिपूर्ण भेटून जाईल. हा एवढा जो काही पसार आहे तो 5वी ते 8वीच्या स्कॉलरशिप मधून आपल्याला एकदम व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास आपल्याला होऊन जाईल. आणि आणखीनच जास्त करायचं असेल तर मार्केटमध्ये प्रश्नपत्रिकेचा संच आलेला आहे, तो घ्यायचा आणि ते करायचं. आणि आता आपल्याला व्याकरण सुद्धा करावं लागणार आहे, पण तुर्तास सुरुवातीला व्याकरण बिलकुल करायचं नाही. आपल्याला सर्वात जास्त भर शब्द, म्हणी, जे काही शब्दांचं भांडार आहे वेगळं, म्हणजे बेसिक नॉलेज आहे मराठी संदर्भात, ते घ्यायचं आहे. ते घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला म्हणी, शब्द बिब्द कुठं भेटतात, कुठून भेटतात ते शोधायला पाहिजे. त्यासाठी जे काही बालभारतीचे किंवा प्राथमिक स्तरावरचे पुस्तक आहेत ते गोळा करा, त्याच्यामध्ये पहा, त्या धड्याच्या मागे किंवा धड्यामध्ये असे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत, ते शब्द परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, त्याच्या बाहेरचे नाही. ते शब्द एकदा गोळा करा, समानार्थी शब्दाचा साठा करा, विरुद्धार्थी शब्दाचा साठा करा, समानार्थी विरुद्धार्थी झालं. मग म्हणी वगैरे जेवढे प्राथमिकच्या पुस्तकात भेटतात ते गोळा करा. त्यानंतर मग मार्केटमधलं पुस्तक घ्या. मार्केटमधलं कोणतं पुस्तक घ्यायचं, तर जे काही शब्द वगैरे आहेत ते आपल्याला एकदम अवगत होण्यासाठी मोरा वाळंबे सरांचे शब्द संपत्तीचे एक पुस्तक आहे, ते घ्यायचं. पण व्याकरणाचा जर अभ्यास करायचा असेल, व्याकरणामध्ये वेगवेगळे उदाहरण आहेत, प्रॅक्टिस लागते. व्याकरण आपण व्याकरण पाठ करून त्याचं होत नाही, पण ते व्याकरण पाठ झालेलं त्याची प्रॅक्टिस मधून आपल्याला कळतं आपल्याला व्याकरण किती अवगत झाले. त्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक उत्तम आहे. पण ह्या सर्व गोष्टी नंतरच्या आहेत. आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे,
5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप हे सर्व वाचून काढायचंय। त्यानंतर जे प्राथमिकचे पुस्तक आहेत 1ली ते 10वी पर्यंतचे, त्याच्यामधले वेगवेगळे शब्द किंवा नवीन काय भेटतं ते सगळं गोळा करायचं। हे सगळं झाल्यानंतर मग आपण व्याकरण करायचं। व्याकरणासाठी कोणतं? बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणि त्याच्यातले उदाहरणं, बस एवढंच। आणि शब्दसंपत्तीसाठी कुठलं? मोळा वाळंबे सरांचं शब्दसंपत्ती, त्याच्यामध्ये शब्द भरपूर आहेत, व्यवस्थितरित्या ते कव्हर होऊ शकतात। आणि हा जो काही सिलेबस आहे तो 2017च्या टेटच्या एक्झामच्या धर्तीवर आधारित आहे। त्या धर्तीच्या आधारावरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे। पण जर अभ्यासक्रम बदलला तर बदलून काय बदल होईल? थोडा बदल होईल किंवा ते व्याकरण थोडेसे ऍड करू शकतात। पण मी त्यासाठी सांगितले की व्याकरण आपण शेवटच्या टप्प्यात करायचं। सध्या आपल्याला शब्दसंपत्ती एकदम परिपूर्ण करायची आहे। तर अशा पद्धतीने मराठीचा अभ्यासक्रम होता। तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल असं मी आशा करतो। तुम्हाला हा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे समजला असेल आणि नाही समजला असेल तरी सुद्धा ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्हाला कोणते पुस्तकं वाचायचे ते सुद्धा मी व्यवस्थितपणे सांगितलं आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती दाबा, कारण सबस्क्राईब नुसतं केल्यानंतर भागत नाही, घंटी सुद्धा वाजवावी लागते आणि घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन ऑन करा। कारण जर तुम्हाला नंतरचे व्हिडिओज पाहिजे असतील तर नुसतं सबस्क्राईब केल्यानंतर ते व्हिडिओ येत नाही, त्याची नोटिफिकेशन येत नाही। नोटिफिकेशन बेल ऑन केल्यानंतर ऑल सिलेक्ट केल्यानंतरच ते सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकते। त्यासाठी लाल रंगामध्ये जे सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची घंटी आहे ती दाबा, त्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या विषयासंदर्भात असंच आपण एकदम व्यवस्थितपणे माहिती पाहू।